नमस्कार, मी कोमल. तर आज मी बनवणार आहे वांग आणि बटाट्याचं कालवण. तर हे अगदी साध्या पद्धतीनं मी बनवते. तर इथं मी 2 वांगी घेतलेले आहेत, एक बटाटा घेतलेला आहे, एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे. तर अगदी साधी सोपी पद्धत आहे, पण खाताना खूप छान लागतं हे कालवण. सोप्या पद्धतीनं आज आपण बनवणार आहोत वांग आणि बटाट्याचं कालवण. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी या बटाट्याची साल काढून घेते. अगदी झटपट तयार होतं हे कालवण आणि खायला सुद्धा अतिशय चविष्ट असं लागतं. तर साल काढून घेते सुरुवातीला बटाट्याची. तर बटाट्याची साल मी काढून घेतलेली आहे. तर आता ही 2 वांगी आहेत, त्याचे सुद्धा मी काटे हे बघा अशा पद्धतीनं काढून घेते. तर अलगद असे हे काटे काढून घ्यायचे नाही, तर बोटामध्ये वगैरे जर हे काटे घुसले तर ते दिसत सुद्धा नाहीत आणि काढता सुद्धा येत नाही. त्यासाठी थोडीशी काळजी घ्यायची वांग्याची, काटे ज्यावेळेस आपण काढत असतो त्यावेळेस. तर हे बघा अशा पद्धतीने ही काटे मी काढून घेतलेले आहेत. दोन्ही वांग्याचे काटे मी असेच काढून घेणार आहे. काटे काढून घेतलेले आहेत मी. तर वांग आणि बटाटा कट करून ठेवण्यासाठी इथं मी या टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर सुरुवातीला मी बटाटा कट करून घेते. तर बटाटा मी मोठा मोठा कट करून घेते. तर हे बघा असे मोठे मोठेच मी बटाटा हा कट करून घेतलेला आहे. तो मी पाण्यात टाकून घेते. तर बटाटा मी पाण्यामध्ये टाकलेला आहे. आता मी वांगी सुद्धा कट करून घेते. तर हे बघा अशा पद्धतीनं मी वांगी कट करून घेते. तर वांगी आतमधून खिडकी वगैरे आहे का बघायची आणि मगच ती पाण्यात टाकायची. पाण्यामध्ये मी वांग आणि बटाटा टाकून ठेवलेला आहे. आता टोमॅटो कट करून घेते मी. एक टोमॅटो घेतलेला आहे. तर अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारं हे कालवण आहे. अतिशय चविष्ट असं लागतं. तर टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर ज्या ताटामध्ये मी टोमॅटो कट केलेला आहे त्याच्यामध्येच मी कट केलेले वांग आणि बटाटा टाकून घेणार आहे. आता टाकणार आहे मी सुखे मसाले. तर सुरुवातीला मी टाकते थोडीशी हळद, धनेपूड, जिरेपूड, थोडासा गरम मसाला आणि सुक्या खोबऱ्याचं कूट टाकणार आहे मी. तर या चमच्याने 2 चमचे सुक्या खोबऱ्याचं कूट टाकते मी. तर आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते मी टाकणार आहे 1.5 चमचा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे तिखट कमी जास्त करू शकता. तर हे कालवण फोडणी देण्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता मी टाकणार आहे तेल. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्येच मी टाकणार आहे थोडंसं मीठ, आणि हे व्यवस्थित असं सुरुवातीला मिक्स करून घेते. म्हणजे वांगे बटाट्याला सगळे मसाले लावून घेते.
तर इथं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. तर मी थोडंसं जिरं टाकणार आहे सुरुवातीला. जिरं व्यवस्थित तडतडू द्यायचं. आणि आता हे जे आपण वांग बटाटा वगैरे कट करून घेतलेलं आहे, तर याची डायरेक्ट फोडणी द्यायची. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये. एक 2-3 मिनिटे याला तेलामध्ये असंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे मसाले वगैरे सगळे छान असे तेलामध्ये भाजले जातील. अगदी सोपी पद्धत आहे. अचानक घरी जरी कोण पाहुणे वगैरे आले तर बऱ्याचदा म्हणजे ते थांबत वगैरे नाहीत किंवा झटपट असं आपल्याला काहीतरी तयार करायचं असेल जेवण, त्यावेळेस अशा पद्धतीनं जर वांगे बटाट्याची कालवण जर बनवलं तर ते खूप छान बनतं आणि झटपटसुद्धा तयार होतं. तर हे बघा किती छान दिसतंय ते वांगा आणि बटाटा. छान असा मसाला वगैरे मिक्स झालेला आहे. तर आता मी टाकणार आहे पाणी. तर पाणी टाकून घेते मी. तर 1 ग्लास पाणी मी टाकलेलं आहे. खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा हे कालवण मी बनवणार नाही. तर ते शिजल्यानंतर पाणी बरोबर होईल. तर हे वांग्याचं कालवण मी शिजवून घेणार आहे 3-4 मिनिटे सुरुवातीला. तर 3-4 मिनिटे मी वांगा आणि बटाटा शिजवून घेतलेला आहे. तर आता मी टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. भाजलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते टाकलेलं आहे मी. आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर कालवणाचा रंग बघू शकताय तुम्ही किती छान दिसतोय ते. तर कूट टाकल्यानंतर परत मी 2-3 मिनिटे हे कालवण शिजवून घेणार आहे. तर हे कालवण तुम्ही बघू शकताय खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही. भाकरी, चपाती किंवा भातासोबत सुद्धा आपण हे खाऊ शकतो. तर आता मी गॅस बंद करून घेते. वरून टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर. तर अगदी छान असा वास सुटलेला आहे या कालवणाचा. अतिशय चविष्ट आणि अगदी सोप्या पद्धतीनं तयार होणारं हे आजचं आपण कालवण जे आहे ते बनवलेलं आहे. तर हे बघा तयार आहे झणझणीत असं आणि अतिशय चविष्ट वांगं आणि बटाट्याचं कालवण. तर तुम्ही बघू शकता हे किती छान दिसते. तर दिसते छान पण तेवढीच टेस्टसुद्धा खूप छान आहे लागते याची. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे कालवण एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.